नमस्कार, मी पंजाब डक. मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यामध्ये 21, 22, 23 तीन दिवस आणखी थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे. पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. ह्या ढगाळ वातावरणामध्ये गारवा असतो, म्हणजे गार जास्त प्रमाण असतं, म्हणजे गारवा जास्त लागतो. दिवसा देखील थंडी लागते, म्हणून पाऊस काय येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर राज्यामध्ये 30 डिसेंबरपर्यंत कसलाही राज्यात पाऊस नाही, काय नाही. थंडीची तीव्र लाट राहणार आहे. मात्र 99 वर्ष 2026 1 जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ह्या ढगाळ वातावरणामुळं टरबूजवाले, वेलवर्गीयवाले आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे. कारण की 1 जानेवारीच्या नंतर काय होणार, थोडं ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं की ऊस उगवायला चांगलं राहतं, वेलवर्गीय पिकाला चांगलं लागतं, ज्यांना टरबूज लावायचं त्यांना चांगलं राहतं, खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण राहतं, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आभाळ जरी राहिलं तर त्याच्यामध्ये देखील मात्र थंडी राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ही 30 डिसेंबरपर्यंत तर थंडी कायमचीच राहणार आहे. 30 तारखेला मध्यरात्री मात्र पण आभाळ येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात मात्र 10 दिवस मात्र चांगलं तीव्र थंडीची लाट राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर यावर्षी थंडीची चांगली लाट आहे, म्हणून हरभऱ्याचं पीक चांगलं येणार आहे, गव्हाचं पीक येणार आहे. म्हणून पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी हरभऱ्याचं, गव्हाचं पीक चांगलं येणार आहे, म्हणून चांगली मेहनत घ्या, चांगलं पाणी द्या. असे केल्याच्या नंतर चांगलं पीक येणार आहे. आणि फक्त राज्यामध्ये आता 2-3 दिवस म्हणजे 21, 22, 23 पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. दिवसा देखील आभाळ राहील, पण दिवसा थंड वारं सुटल आणि गारवा लागेल, म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर सध्या तरी कुठंच म्हणजे 4-5 विभागामध्ये पावसाचं वातावरण नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं. मात्र 30 तारखेच्या नंतर वातावरणात थोडा बदल होईल आणि 30 तारखेच्या नंतर मात्र क्लाउडलीमध्ये चांगलं ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. गारपीट तर तशी होणार नाही, काही नाही. फक्त सध्या वातावरण ढगाळ राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पाणी चालू आहे. धन्यवाद.